सो मी मुंबईवरून फायनली आले माझ्या घरी. तर नमस्कार मंडळी. आता मी मस्त 2-3 दिवसाची सुट्टी घेऊन आली आहे माझ्या घरी. तर कुठेही गेलं तरी आपल्याला इथेच यायचं आहे. त्याच्यानंतर सकाळी कलर लागला माझ्या पॅन्टीला. मशीनमध्ये कपडे टाकलेले इतकं बेकार वाटलं, कारण माझी फेवरेट पॅन्ट होती ती. तर काय तुमच्याकडे काय सोल्युशन असेल तर मला नक्की सजेस्ट करा. आणि मग काय अलिबागला गेलेलो संध्याकाळी, कारण थोडंसं आमचं काम होतं. सो फ्रेम वगैरे घ्यायची होती, ती पॅकिंग वगैरे केली आणि खूप दिवसांनी आली मी अलिबाग बीचला. इतका सुंदर क्लायमेट झालेला आणि इथे आल्याशिवाय मला बिलकुल पण जमत नाही. जरी कुठेही बाहेर फिरलो तरी आपलं अलिबाग ते आपलं अलिबागच असतं. सो थोडासा बीचवरती गेलेली, त्याच्यानंतर भूक लागलेली खूप, तर मस्त गरम गरम सँडविच खाला. आणि पूजा होती, गणेश पूजन. सो तिथे गेलेले मी. सो माझा दादू आहे, त्याचं नवीन घर झालेलं आहे फायनली. सो त्यांना आम्ही फ्रेम वगैरे घेऊन दिलेली आणि मस्तपैकी कॉंग्रॅच्युलेशन वगैरे केलं. देन तिथून निघालो आणि आज आमची होती छोटीशी पार्टी. तर माझ्या नंदेकडे होती पावभाजीची छोटासा प्लॅन केलेला. सो सगळं कामं वगैरे चालू होते आणि फायनली डन झाली पावभाजी आणि आम्ही मस्तपैकी बाहेर खायला बसलेलो. हे माझे 2 भाचे, एकाचा मूड ऑफ होता, पण ठीक आहे जाऊ दे, तो हाय बाय करत होताच, पण तो रॉकिंग आहे थोडासा. त्याच्यानंतर मस्तपैकी गरम गरम पावभाजी खाल्ली, थोड्याशा गप्पा-शप्पा मारल्या आणि अशीच आम्ही रात्रीची त्यांच्या घरी होतो. सो आमचा दिवस माझा तर असा गेला आणि मी याला घेऊन होते. हा मला खूप जास्त आवडतं. सो खूप क्यूट पण आहे. असा होता माझा आजचा दिवस. भेटू उद्या.